वेगळी, म्हाताऱ्या माणसांची आवड वेगळी, संतांची आवड वेगळी, देवाची आवड वेगळी. आवडीमध्ये फरक आहे. वय बदललं, आवड बदलली, विचार बदलला, आवड बदलली, बुद्धी बदलली, आवड बदलली. हे ठरलेलं आहे. लहान लेकराला काय आवडतं? लहान लेकराला खोड्या करायला आवडतं. त्यांची आवड आहे ती. लहान लेकराला किती असं शांत बसवा, ते काही केल्या बसणार नाही. काहीतरी खोडी करणं, याला चिमटा घे, त्याची शेंडी ओढ, त्याला धक्का दे, त्याला बुक्का मार, असं चालू असतं. आता हे जरी उभे राहिले असं काहीतरी करतच असेल, बारीक सारीक खोड्या. पण महाराज गुरुजी समोर आहेत, त्याच्यामुळे थोडेसे दबून असतील, पण त्यांच्यात काहीतरी चालू असणारच त्यांचं. का लेकरांना खोड्या करायला आवडतं. एक खोडी सांगेन मी तुम्हाला, कदाचित माझ्याच तोंडून कधी तुम्ही ते ऐकले असेल किंवा युट्यूबलाही ऐकले असेल. ऐका. एका गावामध्ये 2 खोडकर मुलं होती. पाटलाला म्हातारपणी झालेली. एवढी खोडकर होती ना, अख्ख्या गावात त्यांच्यासारखं खोडी करणारं दुसरं कोणीच नव्हतं. गावाला वैताग आणून सोडलेला. गावकरी म्हणायची ही जर आउटसाईडला सापडली नाही का ठोक्यात खाली पाडायची. पण ती पोरं कुणाच्या हातालाच लागत नव्हती. योगायोग असा, त्या गावामध्ये दुपारचं एकादशीला कीर्तन झालं आणि एकादशीचं कीर्तन दुपारी पार पडलं. पाटलानं कीर्तनकार बुवांना आग्रह केला, पण महाराज आमच्या घरी चहा प्यायला चाला ना. महाराज म्हटले ठीक आहे येतो. अख्ख्या गावाचं मन मोडलं तरी चालेल, पण पाटलाचं मन मोडू नये असं महाराजांना वाटलं. जुन्या परंपराचे असे महाराज होते. महाराज गेले. पाटलानं सोफा सेटवर महाराजांना बसवलं, खुर्ची टाकून पाटील स्वतः बसले आणि पाटलानं आवाज दिला. घरात त्यांच्या गृहमंत्री होते ना, कोणते त्यांची घरचे, पाटलीनबाई. आवाज दिला, पाटलीनबाई. पण पूर्वी पद्धत होती. पाटलीनबाई म्हटलं आतून हळूच म्हणायचं जी होतं की नाही पूर्वी? जी होतं ना. आता याने थाटात म्हणावं पाटलीनबाई. ते म्हणते काय? हे इकडंच पंक्चर होतं, पुढचं बोलतच नाही. इकडंच आईस्क्रीम होते याचे. पण पूर्वी पद्धत होती जी म्हणण्याची. तसं यानं मोठ्यानं म्हटलं असं, पाटलीनबाई जी 2 कप चहा करा. हो आता करते. पाटलीनबाई चहा बनवतायत. पाटलाच्या महाराजांच्या गप्पा चालू झाल्या. गप्पा एवढ्या रंगल्या ना, पण त्यांच्या रंगाचा बेरंग करायला पाटलाचं कार्ट पळत आलं घरात. मातीत खेळत होतं. असं पळत सुटलं महाराजांच्या बाजूला सोफा सेटवर दणकन बसलं का महाराज टुनकून उडाले. 2 तास छताला चिटकले वरती. खाली यायला तयारच नाही. कसे तरी खाली आले आणि महाराजांनी स्वतःला चिमटा घेऊन पाहायला, मी जिवंत आहे का गेलोय. स्वतःलाच पाहतात असं चेक करून. आता ते महाराज म्हटले काय विचित्र लेकरू, याला काही कळतंय का नाही? याला बसायची सुद्धा शिस्त नाही. तो मुलगा महाराजाच्या बाजूलाच होता. तो बसला आणि हळूच महाराजांच्या पिशवीत त्यानं हात घालायला चालू केलं. पिशवीत हात घातला. महाराज मनात म्हणायला लागले आता यानं पिशवीत हात घातला, पिशवीतलं नारळ घेई नका, पण यानं जर पाकिट खिशात घातलं तर मग काय करायचं? आधीच कोरोनाच्या काळातलं पहिलं कीर्तन आहे आणि त्यात यानं पाकिट जर खिशात घातलं तर जायची पंचायत होईल आपली. महाराजाने त्याला चिमटा घेतला. त्यानं कुई केलून बाजूला गेलं आणि असं बाजूला जाऊन डोळे वाटारून पाहायचं, बदला लेकर रहूंगा छोडूंगा नाही असं म्हणायचं. महाराज म्हटले काय करावं या मुलाला, डोळे फाडून पाहतोय माझ्याकडं. तेवढ्यामध्ये महाराज विचार करतात की काही करून इथून माझी सुटका झाली पाहिजे, असा मनात विचार येतोय. आणि असा विचार करत मिशीवरती बोट फिरवत महाराज पाटलाला बोलत होते. तेवढ्यात तेच कार्ट धूम पळत आलं आणि महाराजांची कचकन मिशी ओढली त्यानं. मिशी ओढतं, शेंडी ओढतं, दाढी ओढतं. जुन्या काळातले महाराज होते, दाढी मिशा शेंडी सगळं होतं. असं ओढायचं, चिकू 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 करायचं, जोरात कचकच ओढायचं मिशा. महाराजांच्या डोळ्यातून पाणी आलं. महाराज म्हणतात बाळा असं मिशा ओढू नये, बस खाली तू शांत, सांग तुला काय पाहिजे खेळणी. नाही बाबा तुमच्याच मिशाबरोबर खेळायचंय. महाराज वैतागले. महाराज म्हणतात पाटील बुवा लेकराला काही सांगा ना, माझ्या दाढी मिशा ओढायला लागलं. पाटील म्हणतात बाबा खेळू द्या त्याला, झोका खेळायची सवय. आता महाराज म्हटले का माझ्या मिशा म्हणजे काय झोक्याच्या दोऱ्या दिसल्या का बाबा तुला? असं नको करू. कसं बस मुलाला शांत केलं. तेवढ्यात चहा आला. महाराज म्हटले पटकन चहा पितो, सुटका करून घेतो. कपातला पूर्ण चहा बशी तोतला, बशी तोंडाला लावली आणि 5ची मोटर चालू झाली. घट घट घसा वाजत होता तरी पण महाराज चहा ओढायला लागले. तेच कार्ट पळत आलं, बशीच्या दुसऱ्या बाजूला तोंड लावलं. महाराज एकीकडून सुर्र करायचे की दुसरीकडनं फुर्र करायचं. थंडीचे दिवस होते, त्याला सर्दी झाली होती. सर्दी चांगली पिकलेली होती बरं त्याची. आणि ते महाराजांच्या बरोबर चहा प्यायचं. महाराज म्हणायचे बाळा तू एकटाच पी. ते नाही बाबा मला तुमच्या सोबत चहा प्यायचा. बोलायच्या ना चहाची वाफ गेली त्याच्या नाकात आणि जोरात शिंकलं ते. अवघा रंग एक झाला. पुढे विचार. अरे पण झालं काय? आधी मी काय म्हणतो
ते महाराजांनी हातातली बशीच खाली धपकन टाकून दिली. महाराज रागात आले होते, पण रागात आले तरी पण फटकन बोलता येईना पाटलाच्या लेकराला. महाराज म्हणतात, पाटील बुवा हे सोन्यासारखं लेकरू कुणाचं आहे? सोन्यासारखं म्हटलं का पाटलाची 2 इंच छातीस फुगली, 3 बटणं तटकन तुटली शर्टाचे. महाराज पाटील बुवा म्हटले, महाराज तुमच्या आशीर्वादानं आमचंच आहे. महाराज म्हटले, बरं आमच्या आशीर्वाद आमच्या मुळावर आली. हा पाटील बुवा असे सोन्यासारखे सोन्याचे तुकडे किती आहेत तुम्हाला? म्हणे फक्त 2 बाबा, फक्त 2. महाराज म्हटले, बरं झालं, 10 असते तर गाव पागल केलं असतं यांनी. पाटील बुवा एक सोन्याचा तुकडा इथं गोंधळ घालतोय, तुमचा दुसरा सोन्याचा तुकडा कुठे? पाटलाला सांगितलं, बाबा बाहेर तुमच्या बुटात पाणी टाकतोय. म्हणजे एवढी विचित्र लेकरं टाकळ खोप्यामध्ये नाहीत.